तुला रोज तेच काम करून कंटाळा येत नाही का असे बरेच जण मला प्रश्न विचारतात. कंटाळा तो काय असतो ते पुढे बघा. रोज त्याच वेळेवर उठायचं, तीच चप्पल घालायची, तिथेच दात घासायचे, तिथेच भांग पाडायचा, फडकं घ्यायचं, गाडी पुसायची, त्याच रस्त्याने जाऊन परत भाजी घेऊन माघारी यायचं, तिला निवडून द्यायचं, किती डबे आहेत ते बघायचं, जे नसतील त्यांना आणायला जायचं, आणून लगेच मोजून धुवायला घ्यायचे, तेच खडखड काढायचं, त्याच जागेवर उभं राहून तेच गाणी लावायची आणि तीच गाणी ऐकायची, त्याच पद्धतीने दररोज डबे धुवायचे, तीच घाण 3 वेळा काढायची, तोच वास 3 वेळा घ्यायचा, ते डबे वाळायला घालायचे, त्यांना भरायचे, त्याच वेळेत त्याच पिशव्या घेऊन त्याच ठिकाणी रोज डबे वाटायचे आणि मोकळे घेऊन माघारी यायचे. तो स्टार्टर मारायचा, तीच स्टाईलमध्ये गाडी चालवायची, तेच रस्ते, तेच लोक, तीच टोपी रोज घालायची. गाडीवरती मनालाच बोलायचं, मित्रासोबत झालेला किस्सा आठवून तिथंच हसायचं, परत सिरियस व्हायचं आणि दुपारच्या कामाचं टेन्शन घ्यायचं. त्याच रस्त्याने घरी यायचं, गाडी त्याच ठिकाणी लावायची, त्याच आकारात आंघोळ करायची, परत तीच चप्पल घालायची, आरशात बघून स्वतः लय शहाणं समजायचं, कपडे घालायचे आणि घराबाहेर परत तेच गेले 30 महिने झालं करतोय तेच करण्यासाठी घराबाहेर पडायचं. आणि एवढं बघूनही तुम्ही मला कंटाळा येत नाही का हे विचारायचं. कंटाळा हा प्रत्येकाला येतो, पण ज्याला पर्याय नसतो त्याला केल्याशिवाय मार्ग नसतो. आपण मर्द आहोत, कंटाळा आला म्हणून काम बंद करून चालत नाही, कारण आपली ओळख ही आपल्या कामाने होते ना की नावाने. पर्याय हा मोठ्यांच्या घरी असतो, गरीबाच्या नाही. पदरात पडलेलं आयुष्य हे फेटाळत येत नाही, त्या आयुष्याला लागली नजर हे कष्टाने काढावी लागते, त्या पर्यायाने नाही.